नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षराज ताटे. आज छत्रपती संभाजीनगरची निवडणूक पार पडली. मतपेटीमध्ये सर्व नागरिकांची मतं काही झालेले आहे. उद्या सर्वांचं लक्ष आहे निकालाकडे आणि आज आपल्यासोबत याच विषयी अभ्यास करण्यासाठी राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड सर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर आम्हाला आनंद होतोय आज तुमच्यासोबत चर्चा करताना. काय सांगाल एकंदरीत छत्रपती संभाजीनगरचं काय उद्या भवितव्य असेल? नक्कीच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक सर्वार्थानं महत्त्वाची आहे. उद्या जेव्हा महापालिकांचे निकाल लागतील तेव्हा महाराष्ट्राचं सगळं लक्ष हे मुंबईकडं आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला असणार आहे. मुंबईमध्ये यामुळे की मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड एकत्र आल्यानंतर मुंबईचं राजकारण कोणत्या दिशेने जातं आणि उद्धव ठाकरेंच्या हातात असलेली महापालिका आता कुणाच्या हातात जाणार हे मुंबईचं चित्र असणार आहे. परंतु मुंबईनंतर छत्रपती संभाजीनगर हे राज्याचं असं केंद्र आहे की याला राजकीय केंद्रबिंदू म्हटलं जातं छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या घटनांचे राज्यभरात पडसाद उमटतात. त्यामुळं हा निकाल खूप महत्त्वाचा असणार आहे. अर्थात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांनी जो दावा केलेला आहे की आमच्यावर पूर्ण बहुमताने महायुती सत्तेवर येईल, तर आज जे मतदान झालेलं आहे त्यावरून असं वाटतं की निवडणूक प्रचंड अटीतटीची झालेली आहे. निवडणूक प्रचंड गुंतागुंतीची पण आहे आणि तितकीच ती प्रतिष्ठेची आहे. त्यामुळं धक्कादायक निकाल लागणार आहे आणि अशी जी काही गोळाबिरी येईल ती नवीन विचार करायला लावणारी असेल असं मला वाटतं. पॅनल सिस्टीम जी नवीनच होती, प्रभाग सिस्टीम खूप वेगळी होती. यात अनेक दावे केले गेले की पॅनलला न मारता क्रॉस वोटिंग झालेली आहे. यातलं कसं? नाही, पहिल्यांदा काय झालं की प्रभाग रचनामध्ये मतदान करताना काही मतदारांचा मतदान केंद्रावर गोंधळ उडाला. प्रशासनाच्या वतीनं सुद्धा त्यांना नेमकं काय करावं कळत नव्हतं, कारण एकदा एक बटन दाबल्यानंतर त्याचा बीपचा आवाज येईपर्यंत लोक वाट बघत होते. परंतु नंतर त्यांना सांगण्यात आलं की चारही मतदान आपलं पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो आवाज येईल. त्यामुळे काही मतदार ताटकळत थांबत होते आणि अशा परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांनी स्वतःहून जाऊन सांगावं की नाही सांगावं असा प्रश्न काही न पडला होता. त्यामुळं काही ठिकाणी संथ गतीने मतदान सुरू होतं, रांगा लागलेल्या होत्या. हा झाला एक प्रक्रियेचा भाग. पण आपण जो राजकीय विषय काढलेला आहे की त्यामुळे जी चुरशीची निवडणूक जी होती की पॅनल टू पॅनल मतदान होईल असं वाटत होतं, पण तसं काही मतदान होताना दिसत नाही. एक जो कमिटेड ठराविक पक्षाचा मतदार आहे तो सोडून बाकी उमेदवार म्हणजे बाकीच्या मतदारांनी त्याला जसं वाटेल तसं हवं तसं मतदान केलेलं आहे. त्यामुळं पॅनल टू पॅनल निकाल लागण्याची शक्यता फार कमी आहे. क्रॉस वोटिंगमुळं काय एक अंदाज येतो बरं की समजा कोणत्या पक्षाला किती एक अंदाजे मत येऊ शकतात किंवा कोणत्या सत्ता स्थापन होऊ शकतात? नाही, आतापर्यंत आपण छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर आपण काय विचार करतो की शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा आपण अनेक प्रभागामध्ये विचार करतो. यावेळेस काय झालं की शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पक्ष विरुद्ध शिवसेना आणखीन असे तीन हे डिवायडेशन झालेलं आहे. आणि प्रभाग रचनेमुळं स्वाभाविकपणे बाकीचे 2-3 उमेदवारांचं मतदान एका उमेदवाराकडे येणार आहे. त्यामुळं आधी असं वाटत होतं की वार्ड निहाय जी रचना झालेली आहे ती कुठंतरी महायुतीच्या पथ्यावर पडेल का, पण तो सगळा भ्रम आहे असं आत्ताचं तरी चित्र आहे. आणि मला असं वाटतं की छत्रपती संभाजीनगरमध्ये या निवडणुकीचं सर्वात जास्त महत्त्व राहणार आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचं. कारण वंचित बहुजन आघाडीच्या अनेक ठिकाणच्या उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना सुद्धा पाठीशी टाकलेलं आहे. आता एका ग्रुपमध्ये एका गटामध्ये जर उमेदवार मागे गेला तर त्या प्रभागात गेला असं म्हणता येत नाही, परंतु एक भाजपचा उमेदवारसुद्धा खूप मागे फेकला जाणं हे भाजपसाठी खूप विचार करायला लावणारी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आगामी निवडणुकीमध्ये जसं मागच्या वेळेस MIMची चर्चा झाली होती तशी काही प्रमाणात जागा किती निवडून येतात वंचितच्या हा नंतरचा विषय, पण वंचित बहुजन आघाडी हा फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणात विचारात घ्यावा लागेल संभाजीनगरमुळे की अशा पद्धतीने जर वंचित मैदानात उतरली आणि त्यांच्या कमिटेड कार्यकर्त्यांनी जर एका ठिकाणी मतदान केलं चारही प्रभागात तर त्यांच्या उमेदवारांना ते कशीच ताकद देऊ शकतात. त्याचे उदाहरण म्हणून हा निकाल पुढे येईल हे मी ठामपणे सांगतो. जसं वंचितची आपण चर्चा केली तशीच MIMमध्ये पण खूप गोंधळ होता. स्टार्टिंगला नंतर मारामाऱ्या अनेक ते किस्से आपल्याला बघायला आले. MIMचं काय भवितव्य वाटतं एकंदरीत? नाही, MIMचे एक एरिया आहे, त्या एरियामध्ये MIMची ताकद आहे आणि MIMचा इम्तियाज जलीलांनी ज्या पद्धतीने पक्ष संघटना बांधलेली आहे, मध्यंतरी जो काही वाद झाला होता त्यांचा पाठलाग झाला होता, तर त्याच्यातून त्यांनी आणखीन एक नवीन ताकद घेतली की असदुद्दीन ओवैसी स्वतः त्या भागात जाऊन आले. त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण नगरसेवक दरवेळेस वेगळ्या लोकांना करणार आहोत. प्रस्थापित नगरसेवकांची तिकीटं कापले, नवीन लोकांना संधी दिली आणि आता त्यांनी असाही संदेश दिला की आज जे निवडून येतील कदाचित त्यांनाही आम्ही उद्या बदलून टाकू. त्यामुळं मागच्या लोकांना पुढं आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा त्यांनी अत्यंत गुप्तपणे केलेला प्रचार आहे. त्याच्यामुळं जो एक वाद होता की प्रस्थापित नगरसेवक दूर गेल्यामुळे यामुळे मला फटका बसेल, तर तुम्हाला वाटत नाही तसं. कारण त्यांनी विरोधात प्रचार करायचा प्रयत्न केला तरी कार्यकर्ते मात्र एकजुटीनं
MIMच्या मागे राहिलेले, त्यामुळे MIM फॅक्टर हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा असणार. म्हणजे एक नवीन चेहऱ्यांना, नवीन लोकांना संधी देण्याचं काम MIMने केलं असं म्हणायला 100%. आता उबाटाचं जर बघितलं आपण, तर उबाटामध्ये 3 नेते आहेत. तिन्ही नेते म्हणजे त्यातले मोस्टली 2 नेते एकमेकांच्या विरोधात कुरघोडी आपण नेहमी रोज चर्चेचा विषय आहे. तर एकंदरीत उबाटाचं काय चित्र असेल? नाही, आता कसं होतं की राजकीय विधानं कोण काय करतं याच्यावर काही वार्डातले लोक जाऊन मतदान करत नाही. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांचा वादाचा तुम्हाला उल्लेख करायचा असेल तर त्यांनी काय एकमेकांच्या विरुद्ध बोलले, त्याच्यामुळे मी त्या पक्षाला जाऊन मतदान करणार नाही असं कोणी सहसा करत नाही. हां, त्याचा एक पक्षीय पातळीवर, संघटनात्मक पातळीवर उमेदवारांना जे रसद पुरवायला पाहिजे, दोघांची मिळून जी फोर्स त्यांच्या मागं, उमेदवारांच्या मागं उभं करायला पाहिजे, तो उभा राहू शकत नाही अंतर्गत वादातून. हे त्या नेत्यांच्या लक्षात आलं असेल, पण त्याचा थोडाफार परिणाम झाला असेल तर झाला असेल, पण मतदारांवर परिणाम नाही होत की मी आता उबाटाला मतदान करणार नाही याच्यामुळं, असं होत नाही. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुद्धा अनेक कॅन्डिडेट खूप ठिकाणी चुरशीच्या फाईटमध्ये आहेत. निकाल फार थोड्या कमी अधिक फरकानं लागणार आहे, त्याच्यामुळं त्यांचाही आकडा हा साजेसा असणार आहे. सगळ्यात जास्त मास्टर स्ट्रोक खेळला तो अजित पवार गट, आणि आपण बघतोय सगळ्यात जास्त 78 उमेदवार त्यांचे होते, आणि चांगले चांगले भाजपचे नेतेसुद्धा अजित पवार गटाकडे गेले. अनेक ठिकाणी अजित पवार गटाचं वर्चस्व आपल्याला बघायला मिळालं. तर एकंदरीत काय चित्र असेल छत्रपती संभाजीनगर? नाही, हा तुमचा प्रश्न खूप चांगला आहे, कारण अजित पवारांच्या उमेदवारांनी, आपण जे भाजपमधून आलेले उमेदवार आहे असं म्हणतोय, याचा अर्थ त्यांना तिथे डावललं गेलं अशी त्यांची भावना झालेली आहे. आता काही जणांनी अजित पवारांकडनं जाऊन उमेदवारी जाहीर केली किंवा उभे राहिले, काही जण निवडणुकीमध्ये तटस्थ राहिले. स्थानिक नेत्यांना या कार्यकर्त्यांशी हातमिळवणी करता आली नाही. भारतीय जनता पक्षाने त्यांची स्ट्रॅटेजी म्हणून म्हणा काय, पण ती एक मोठी चूक केली की त्यांनी कारवाई केली अनेक कार्यकर्त्यांवर निवडणुकीच्या आधी, त्यामुळे तेही कार्यकर्ते निवडणुकीपासून दूर राहिले. त्याचा कुठंतरी फटका भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये 100% बसणार. अजित पवार गटाचे एक चांगले निकाल लागेल असा अंदाज? 100%. एकंदरीत आता सर्व जर बघितलं तर काँग्रेस कुठंतरी पिछाडीवर पण बघायला मिळालं, पण काँग्रेसचं काय एक भवितव्य वाटतंय? छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आहे का? नाही, मुळामध्ये आपण काँग्रेसचा विषय चर्चेत घेतच नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचे जे काही उमेदवार येतात ते सोहळ्यावर येतात निवडून. त्यांची पक्षीय बांधणी नाही आहे, त्यांचं संघटन नाही आहे. महापालिका निवडणूक जाहीर होणार आहे हे माहिती असतानासुद्धा त्यांनी कोणताही कार्यक्रम राबवलेला नाही आहे. त्यामुळं त्यांचे येतील निवडून, त्या पक्ष म्हणून आहे, त्यांना मानणारा वोटर आहे, पण पक्ष म्हणून ते कार्यरत नाही, पक्ष म्हणून त्यांचे कार्यक्रमच नसतात. त्यामुळं त्यांच्या जागा येतील, पण त्या उमेदवाराच्या बळावर येतील. शेवटचा प्रश्न, महापौर कोण होईल एक अंदाज आजच्या या घडीनंतर काय वाटतं? असं आहे की कोणत्याही आघाडीला, म्हणजे कोणत्याही आघाडीला म्हणण्यापेक्षा शिवसेना भाजप युतीला, महायुतीला जी सत्ता मिळेल असं वाटत होतं, तसं तर दिसत नाही. त्यामुळं 3 लोकांना एकत्र येऊन हे चालवावं लागेल. म्हणजे थोडक्यात हे रिक्षा इथं परत येणार. आणि आतापर्यंत म्हणजे जे म्हणत होतं की आमचं डबल सीटवर जाऊ आम्ही, तसं काही होणार नाही. त्यामुळं रिक्षाच लागणार आहे 3 चाकाची. म्हणजे जी महाराष्ट्रात सत्ता आहे तीच 3 चाकी. 3 चाकी रिक्षाशिवाय पर्याय नाही. मग महापौरसाठी चुरशीचं राहील मग. आणि 3 चाकी पण म्हणजे आता आपण त्याच्यातही क्लिअर करायला पाहिजे की ती इतकी गुंतागुंतीची होईल की अजित पवारांच्या गटाचे समजा उमेदवार लागलेच नाही. काँग्रेसचे आले, MIMचे पण आले, उबाटाचेही आले आणि वंचित बहुजन आघाडीचे आले. अशा वेळी अपक्ष उमेदवार काही असतातच. ते ऐन वेळेस काही निवडून आल्यानंतरच लक्षात येतं की ही अशी पण मत विभागणी झालेली आहे. त्यामुळं महायुतीला कोणाचा सपोर्ट घ्यायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर असणारच आहे त्या महापालिकेत. कुठेतरी भाजपला सोडून सत्ता स्थापन होऊ शकते का? बघा, सत्ता कशीही स्थापन होऊ शकते महाराष्ट्रामध्ये, आता आपण बघितलं. त्यामुळं निकाल लागल्यानंतर आकडे कसे, कारण आपण 88मध्ये पण बघितलं असेल की 27 नगरसेवक असताना पण काँग्रेसने 3 महापौर दिले त्या काळामध्ये. सगळे दलित संघटना काँग्रेससोबत गेल्या, त्याच दलित संघटना शिवसेनेसोबत सुद्धा आल्या, मागासवर्गीय संघटना. पण असं काही त्याचा अर्थ होत नाही की म्हणजे तख्तापलट कधी होऊ शकतो. मनमोहन सिंग उभे राहे महापौर झाले होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आपल्यावर मैच महापौर, तर त्यांनी ते गणित जमवलं होतं महापौर पदाचं. तर उद्याचं गणित काय असेल हे आज मांडणं खूप कठीण आहे. पण भाजपला दूर ठेवायचं आहे असं जर काही लोकांनी ठरवलं तर होऊ शकतं. आणि भाजपनी सुद्धा कसंही करून सत्ता स्थापनच करायचं हे ठरवलं तर भाजपही सत्तेत येऊ शकतो. एक अंदाज सध्या एक आकडा जर सांगायचा ठरला तर काय एक अंदाज असेल? नाही, मी सांगितलं नाही, गोंधळाची आहे निवडणूक, गुंतागुंतीची निवडणूक आहे. तरी पण असं वाटतं की आपण जेव्हा असं म्हणतोय कोणालाच बहुमत मिळणार नाही, तर मला असं वाटतं की दोघांना मिळून जर 57-58 जागा मिळणार नसतील, याचा अर्थ सगळे 25-30च्या घरामध्ये राहणार आहे. तर आणि खूप कमी फरकाने ज्या निवडणुकीचे निकाल लागणार आहे, ते जर निकालाची संख्या वाढली, समजा मार्जिनल वोट आहे 50 ते 100 मतांमध्ये निकाल लागले आणि अशा विजयी उमेदवारांची संख्या ही 10 ते 12पेक्षा जास्त गेली,
तर मात्र 20 ते 30 असा गॅप असू शकतो. म्हणजे एखाद्याला 20वर थांबावं लागेल आणि एखादं 30पर्यंत पोहोचू शकेल. बरोबर. तर असं सरळ सरळ चित्र आहे ते. मग वन साईड त्यामुळं असं आपल्याला म्हणताच येत नाही. 7-8 नगरसेवकांची तुम्हाला कमतरता भासणारच आहे कोणाला पण बहुमतासाठी. बहुमतासाठी. मग तो 7-8 वाला पण सत्तेत प्राबल्य दाखवेल. तो पण नव्हे. किंगमेकर. निश्चितच आपण बघतोय खरं तर हे या प्रभाग सिस्टीममुळे एक्झॅक्टली आकडा सांगता येणार नाही, परंतु सत्ता स्थापनेमध्ये 3 चाकी रिक्षा असेल असं सरांनी वक्तव्य केलं आहे आणि ते निश्चित होईलच. कारण की आपण बघतोय प्रभाग सिस्टीममुळे एक्झॅक्टली पॅनल चाललेलं नाही आहे, क्रॉस वोटिंग झालेलं आहे आणि क्रॉस वोटिंगमुळं कोणाचं भवितव्य काय होईल, काटेकी टस्सल होईल हे सांगणं खूप थोडंसं अवघडच आहे. उद्या निकाल लागल्यानंतर समजेलच की कोणाचं सत्ता स्थापन होणारच आहे. निश्चितच खरंच अमूल्य वेळ दिल्याबद्दल खरंच धन्यवाद.